पूर्व संध्येला पोलिसांनी चांगलाच दणका देत एक दमदार कारवाई केली आहे। धाराशिव स्थानिक पोलिसांनी ही दमदार कारवाई केली असून यामध्ये अवैध साठा जप्त करण्यात आलेला आहे। अंधारात मात्र सराईत असलेला गुन्हेगार यावेळी पोलिसांच्या चकमकीतून फरार झाला। नववर्षाच्या पूर्वसंध्येला कायदा सुव्यवस्थेला आव्हान देणाऱ्या गुन्हेगारी प्रवृत्तीवर धाराशिव जिल्हा पोलिसांनी करारा प्रहार केला आहे। कोणताही अनुचित प्रकार घडू नये, शांतता अबाधित राहावी यासाठी सज्ज झालेल्या पोलीस दलाने अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांवर थेट कारवाई करत तुळजापूर येथे अवैध गावठी कट्टा जप्त केला आहे। मात्र सराईत आणि पाहिजे आरोपी अंधाराचा फायदा घेत पसार होण्यात यशस्वी ठरले। पोलीस अधीक्षक रितू खोकर यांनी नववर्षाच्या पार्श्वभूमीवर अवैध धंदे, बेकायदेशीर शस्त्र व गुन्हेगारी प्रवृत्ती विरोधात कठोर कारवाईचे स्पष्ट आदेश दिले होते। त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार व पथक गस्त घालत असताना तुळजापूर येथे गोपनीय बातमीदारामार्फत महत्त्वाची माहिती मिळाली। धाराशिव जिल्हा अभिलेखावरील पाहिजे आरोपी गणेश उर्फ गणेशा जंपाण्या भोसले राहणार कार्ला तालुका तुळजापूर हा त्याच्या राहत्या घरी गावठी कट्ट्यासह असून चोरीच्या उद्देशाने बाहेर पडण्याच्या तयारीत असल्याची खात्रीशीर माहिती मिळताच 30 डिसेंबर रोजी रात्री 1:40 तात्काळ छापा टाकण्यात आला। छाप्यावेळेस आरोपी घरामागील चिंचेच्या झाडाखाली बसलेला आढळून आला। मात्र पोलिसांचे पथक दिसताच त्याने हातातील गावठी कट्टा फेकून अंधाराचा फायदा घेत पळ काढला। पोलिसांनी तात्काळ पंचनामा करत अवैध गावठी कट्टा जप्त केला। या प्रकरणी नळदुर्ग पोलीस ठाणे येथे भारतीय शस्त्र अधिनियम कलम 3 व 25 अन्वये सरकारतर्फे फिर्याद देऊन गुन्हा दाखल करण्यात आला आहे। जप्त शस्त्र पुढील तपासासाठी नळदुर्ग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून पसार आरोपीचा कसून शोध सुरू आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक रितू खोकर, अप्पर पोलीस अधीक्षक शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज पवार यांच्या देखरेखीखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीपणे पार पडली। पथकात पोलीस हवालदार शौकत पठाण, जावेद काझी, प्रकाश अवताडे, फरहान पठाण, महिला पोलीस हवालदार शोभा बांगर, चालक रत्नदीप डोंगरे यांचा समावेश आहे। नववर्षाच्या तोंडावरच गुन्हेगारांना थेट इशारा देत जिल्हा पोलीस प्रशासन गुन्हेगारीला मूठमाती देण्याच्या भूमिकेत ठाम असल्याचे या धडक कारवाईतून अधोरेखित झाले आहे। नववर्षाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात अवैध शस्त्र बाळगणारे गुन्हेगारी प्रवृत्ती व पाहिजे आरोपी यांच्या विरोधात कोणतीही तडजोड न करता कठोर कारवाई केली जाईल। कायदा हातात घेणाऱ्यांना थेट उत्तर दिले जाईल। नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी स्थानिक गुन्हे शाखा अहोरात्र कार्यरत आहे।